हॅलो गायस, वेलकम आहे माझं मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी 1 मीटर कापड घेतलेला आहे नेटचा, ब्लॅक कलरमध्ये. आणि त्याला मी 4 पंदी घडी गेली आहे. त्यानंतर वरतून 3-3 इंच टाकून घेतले. नंतर त्याला गोल शेप दिला आहे. नंतर खाली 15-15 इंचाने त्याला मेजरिंगने मापून घ्यायचं. नंतर मग त्याला गोल करून घ्यायचं आणि मग नंतर त्याला मग कट करून घ्यायचं दोघं साईडने. नंतर कट बाजूला ठेवायची आणि जे आपलं खालचा जो शेप आहे ना तो व्यवस्थित कट करून घ्यायचा अर्धा इंचाने. त्यानंतरची मध्य काढायचं. मध्य काढून मग त्याला मधलं वरचं उचलायचं कापड आणि त्याला वरतून कट करायचा की मग नंतर त्याचा असं लुक येतं बघा. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तसं त्याला करायचं. नंतर मग मशिनीवर त्याला पिको फॉलच्या साहाय्याने मी पिको करून घेतला आहे. तुम्ही साध्या मशिनीवर पण करू शकतात किंवा पिकोही करू शकतात, पण पिकोने जरा चांगलं वाटतं ते, कारण की त्याला लुक छान येतं पिकोमुळे. मग ते पिको मी करून घेते. नंतर माझी साडी वगैरे आले ते कस्टमरचे, तेही मी करून घेतले. त्यामुळे माझा बराच टाईम मशिनीवरच गेला. तर फायनलचा लुक बघा. पिको करून झाल्यानंतर असा आलेला आहे. नंतर मग मी त्याला डेकोरेट केलं कुंदन वगैरे लावून. माझ्याकडे व्हाईट कलरचे कुंदन होते, तर मी ते कुंदन लावून घेतले, कारण की ब्लॅकवर व्हाईट खूप छान दिसतं. त्याच्यामुळे मग मी व्हाईट कलरचे कुंदन लावून घेतले टिकलीचं गमने. ते गम ग्लू लावायचं, म्हणजे ग्लूने लवकर निघत नाही. ग्लू लावला ना तर मग ते खडे निघून येत नाही लवकर. तर मग मी त्याला डेकोरेट तुमच्या आवडीप्रमाणे डेकोरेट करायचं. खालचा भाग जशी तुम्हाला लुक द्यायचं आहे किंवा डिझाईन वगैरे करायचे त्याच्यावर, तर तेवढं करायचं. नंतर सगळे व्हाईटच लावले मी. माझ्याकडे दुसरे पॅच पण होते व्हाईट कलरचे, पण त्याच्याने एवढं काही छान लुक वाटत नव्हतं त्याला. त्याच्यामुळे मग मी व्हाईट कुंदन लावून घेतले त्याला. नंतर तुमच्याकडे गळ्याभोवती जर लुक देण्यासाठी चांगली साकडी वगैरे असेल डायमंडची, तर तुम्ही डायमंडची साकडी वगैरे पण गळ्याला लावून घेऊ शकता, कारण की नेकलेस घालायचं कामच राहणार नाही त्याला जर ते डायमंड वगैरे आपण लावून घेतले तर. तर साडीला खूप छान लुक देतं. आणि हे बघा, अशी डायमंडची माझ्याकडे साकडी होती, त्यामुळे मी ती साकडी ती लावून घेतली गळ्याभोवती आणि त्याचं करून घेतलं. फायनलचा लुक बघण्यासाठी नक्की पुढचा व्हिडिओ बघा. तर हा आज माझा टुकबुराचा